हाय मित्रांनो, मी मोहिनी हजारे. चला आज काही नवीन ऐकूया. पलक नावाच्या एका मुलीची गोष्ट. विक्रांत नावाचा मुलगा असतो, खूप कामचुकार असतो. त्याच्यात कला असते, परंतु त्याला कळत नाही की माझ्यात कोणती कला आहे. तर त्याचे आई बाबा त्याचं लग्न करून देतात पलक नावाच्या मुलीसोबत. पलक साधी सरळ असते, पण मनाने खूप चांगली असते. प्रत्येकाला समजून सांगणारी आणि समजून घेणारी व्यक्तिमत्व असते. पलकचं आणि विक्रांतचं लग्न असते. अशातच विक्रांतला प्रायमरी स्कूलवर एक छोटासा जॉब लागतो. कमी पैशाचा असतो, पण जॉब लागतो. त्याचे आईबाबा खूप आनंदित होतात की चला आता माझं मुलाचं लग्न झालं आणि तो आता कामाला लागला. परंतु विक्रांत एवढा साधा सरळ असतो की त्याला ते मुलं हँडल करता येत नाही. मुलं त्याचं काहीच ऐकत नाही. तो होमवर्क देतो, जेव्हा टीचिंग करतो तो मुलं त्याचं ऐकत नाही, वर्गात मस्ती करतात. होमवर्कसुद्धा करून ऐकत नाही. आणि म्हणजे तो शिकवत असतानाच मुलं टिफिन वगैरे खातात. एक दिवस प्रिन्सिपलचा चक्कर होतो, तेव्हा तो पाहतो की विक्रांत म्हणजे फळ्यावर शिक्षण देत आहे, परंतु मुलं मागं टिफिन खात आहे आणि मस्त्या करत आहे. विक्रांतला बोलावल्या जाते आणि त्यांना सांगितल्या जाते की आजपासून तुझा जॉब गेला. त्याला जॉबहून काढून टाकण्यात येते. विक्रांत घरी जातो आणि पलकला सांगतो की माझा जॉब गेला. पलक हसते आणि म्हणते काही विषय नाही, बहुतेक तुमच्याकडे ते नॉलेज नव्हतं. मुलांना कसं हँडल करायचं, मुलांना कसं शिकवायचं हे तुम्हाला माहिती नव्हतं. आणि तुम्ही त्याच्यासाठी जी डिग्री लागते शिक्षकाची ती तुमच्याकडे नव्हती. बहुतेक तुमच्या तिथं जे टीचर आहेत म्हणजे शिक्षक आहेत त्यांच्याकडे डिग्री असणार, त्यांनी शिक्षकाचा कोर्स केलेला असणार, म्हणून ते तिथं आहेत आणि तुम्हाला काढून टाकलं. तर घाबरायचं नाही. कदाचित याच्याहून चांगली गोष्ट तुम्हाला देव देणार आहे, म्हणून ही गोष्ट तुमच्यापासून त्यांनी काढून घेतली. फक्त एकच सांगते, प्रयत्न नका सोडू. नेक्स्ट टाईम चांगला प्रयत्न करा. तर विक्रांत हसतो, म्हणतं ठीक आहे. काही दिवस जातात आणि अजून त्याला एका सुपर बाजारमध्ये जॉब लागतो. परंतु तिथं तेच होते, त्याला स्किल नसते बोलायचं, कोणासोबत कसं बोलायचं, कोणाला कसं हँडल करायचं. तर त्याचा तो मॉलमधलासुद्धा जॉब चालला जातो. विक्रांत घरी येतो आणि पलकला सांगतो माझा हा सुद्धा जॉब गेला. पलक म्हणते मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं आणि आज पण सांगतो, देव जर तुम्हाला प्रत्येक जॉबवरून काढून टाकत आहे तर याचा अर्थ देवाने तुमच्यासाठी काहीतरी विशेष, काहीतरी अनमोल गोष्ट तुमच्यासाठी ठेवलेली आहे. तर घाबरायचं नाही आणि प्रयत्न सोडायचे नाही. बहुतेक याच्याहून चांगली तुमची संधी वाट पाहत आहे. तर घाबरू नका, अजून प्रयत्न करणं कधीच सोडायचं नाही. त्याच्यानंतर तिसराही जॉब लागतो, चौथाही जॉब लागतो, पाचवाही जॉब लागतो, परंतु कोणताच जॉब विक्रांतला टिकू शकत नाही. त्याच्यानंतर तो एका शाळेवर इंटरव्ह्यू द्यायला जातो. ती शाळा असते दिव्यांग वर्गाची, जिथे कोणाला डोळे नाहीत, कोणाला हात नाही, कोणाला पाय नाहीत, कोणाला कान नाहीत. अशा दुःखी रोग्यांच्या शाळेत म्हणजे दिव्यांग वर्गाच्या शाळेत त्याला जॉब लागते. तो खूप आनंदित होते की मला इथं जॉब लागला आणि तो मन लावून तिथं प्रयत्न करते. काही दिवसात त्याचं प्रमोशन होते. त्या मुलांसाठी तो तिथं नवीन एक विशेष शाळा काढते. त्या शाळेमध्ये तो वेगवेगळे त्यांना डान्सिंग, सिंगिंग, चित्रकला असे काही वेगवेगळे क्लासेस घेते आणि ती शाळा टॉप नंबरवर ओळखल्या जाते. त्याचा सत्कार केला जातो आणि त्या शहरात प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून आणि दिव्यांग मुलांसाठी त्याला घोषित केल्या जाते. तो पुरस्कार घेऊन घरी येतो आणि पलकला विचारतो की जिथं मी पूर्णपणे स्वतःवरचा विश्वास गमावून बसलो होतो, परंतु तुझा विश्वास कधीच ढासळू दिला नाही. उलट प्रत्येक वेळेस मला समजावून सांगितलं की पुढं चांगलं होईल. इतका विश्वास तू माझ्यावर कसा काय ठेवला? तर ती बोलते जर एखाद्या जमिनीत गव्हाचं बीज लावलं आणि जर ते येत नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की ती जमीन खराब आहे. तुम्ही त्याच्यात दुसरं बी रोवा, म्हणजे ज्वारी, मक्का किंवा भाजीपाला रोवा. जरूर कोणतं ना कोणतं त्याच्यात बीज उत्पन्न घेईल. जमीन खराब आहे म्हणून जमीन विकू नका आणि प्रयत्न कधीच सोडू नका. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जर एखादा तुम्हाला जॉब लागते किंवा एखादी संधी तुम्हाला मिळते आणि ती तुमच्या जवळून चालली जाते तर प्रयत्न करू नका. कदाचित याच्याहून चांगली गोष्ट तुमची वाट पाहत आहे. तर प्रयत्न करत राहा आणि चांगली संधी एक दिवस आयुष्यात जरूर येईल.